स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज भरपूर दिवसांनी म्हणजे महिन्याने आपला ब्लॉग येतोय। त्याचं कारण आम्ही तुम्हाला नक्की सांगू त्या नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये। तो आज आपण आलो दादरमध्ये छत्रपती शिवाजी मैदानाच्या समोरच आहे। तो चला आपण जाऊया बघूया कोकण जत्रेमध्ये काय काय आहे, तर एक्सप्लोर करूया। तर माझ्यावर अनुश्री आहे, हाय कर अनुश्री, आणि इकडे आहे आरोही। तो चला तर आपण आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोर करूया सर्व दुकानं। तो मित्रांनो, हा आहे आपला एंट्रन्सचा गेट आहे। तो इथले अस्तित्व एक पाऊल प्रकाशाकडे कोकण जत्रा। वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तो चला तर आता आपण आतमध्ये जाऊया। माझ्यावर अनुश्री आहे, अनुश्री चला। सो या बाजूला पहिले स्टॉल चालू झालेले आहेत, आरोही ऑलरेडी पुढे गेलेली आहे। तो या बाजूला आहेत आपले बघा टी शर्ट आहेत, आमच्या कोकणचं रुबाब भारी, असे वेगवेगळे असे कस्टमाइज पण टी शर्ट आपल्याला भेटेल इकडे। कितीला आहे? 700। बघा इकडे बघा लहान मुलांचे पण आहेत, आणि रेट बघा समोर रेट लिहिले आहेत। नीट स्टॉप करून व्हिडिओ बघू शकता आपण रेट किती आहेत। 350 रुपये किड्स लहान मुलांचे। हाय हाय, आंब्याशिवाय उन्हाळा म्हणजे आई टी शर्ट आहे बघ। त्यांच्याकडे वॉच आहेत आणि एक आहे ड्रेस पीस आहे, ड्रेस पीस आहे तिथे, वॉच आहे तिथे। या बाजूला आहे बघा लेडीज ऑर्नामेंट्स आहेत। हे बघ, हे काय मॅडम? हे आंबोड्यासाठी ना, मंगळसूत्र डिझाईन, मंगळसूत्र डिझाईन तो तिकडे समोर बघ। नथ पण खूप, हे 1250। हे काय आहे? मंगळसूत्र आहे? हे मंगळसूत्र आहे का? मंगळसूत्र आहे ते, साड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। इकडे नेकलेस आहे, मस्त आहे ना। किती द्यायचे? बँगल्स बघ किती मस्त आहे। किती नेकलेस आहे? ते 1200 आहे। 1200 रुपये। ते ब्रास बेसवर गोल्डचं प्लेटिंग आहे। हां, ते समोर पण आहे, छान आहे ना। हे पण मस्त आहे, ब्रास ना ही साडीसाठी। आणि इकडे बघा मंगळसूत्र शॉर्टमध्ये मंगळसूत्र आहेत ना, ते 150ला आहेत आणि पाण्यात घातलं तरी प्रॉब्लेम नाही। हां, पाण्यात यूज करा। हे ब्रेसलेट आहे कलर जात नाही त्यात। 150 मध्ये दोनच डिझाइन आहे। हे आहे ना, हे तुम्हाला एवढं नाही, ते ड्रेस पीस आहेत इकडे या बाजूला। आणि इकडे आपला लाडू भेटतील वेगवेगळ्या व्हरायटीचे। काय पाहिजे ना बाबू? हे बघ वेगळे बघ, लहान बघ शॉर्ट आहे बघ, इकडे पण आहे। आणि लहान आहे बघा मस्त छोटे छोटे किचन पण आहेत, प्रोजेक्टर आहे बघ। ऑर्केस्ट्रा चालू झालं त्यामुळे आवाज येणार नाही आपला प्रॉपर इथे। आणि गर्दी पण भरपूर आहे। तो आपण जाऊया पुढे लाडू बघायला, कसे लाडू आहेत ते। हे बघा ड्रायफ्रूट लाडू आहेत आणि मेथीचे लाडू आहेत, बेसन लाडू आहेत। 550। ओके, हां, ही छोटी पण मस्त आहे भाई। बाजूला ड्रेस आहेत, टॉप्स आहेत, इथे पण बॅग्स आहेत या बाजूला। वॉशेबल आहे ना। कितीला आहे? 550ला। त्याचे गॅजेट आहेत वेगळे, माईक आणि ते सगळं आपलं जे लागतं। छान आहे मग। कितीला आहे ते? 1050। मॅजिक बुक आहे, अनुश्री काय आपल्या ऐकणार नाही तर त्याच्यासाठी पण काय पाहिजे? बॉल हे भाई मॅजिक बुक आहे, वॉटर बुक। काय पाहिजे? त्यानंतर इकडे आहे आपलं खाण्याचा फरसाण, पोह्याचा चिवडा, लाडू वगैरे आहे या स्टॉलला। इकडे अगरबत्तीचा स्टॉल आहे आणि इकडे साड्या आहेत। साड्या बघ किती मस्त आहे। किती? 3000। हे कलर पण खूप आहे, कलर आहे बघ, कलर कलेक्शन खूप आहे। इकडे आपले कोकणी फूड चालू झालेले आहेत, हे बघा लाडू आहेत, खाजा आहे, आणि इकडे कैरीचं पण आणि कोकम सरबत, त्याने काजू पण आहेत आणि आंबे पण ठेवलेले आहेत। तो आपण बघूया पुढे जाऊ। हे बघ हे बघ ना, ते आंबाचं म्हणजे आपण घेतलेलं नाही, दाखवतो तुला मी इथे। तिकडे मसाले पण आहेत, त्याकडे आंबे आहेत। कसे आहेत काका आंबे? 1200 रुपये डझन। 1200 रुपये।
1200 रुपये डझन. सेम नंतर इकडे पण आपल्याला कोकणी फूड बघायला भेटते. इथे मसाले पण आणि खाजा आहे, इथे पोहे आहेत, लाल पोहे. इकडे पण आहेत हे बघा मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. काय ओले काजू कसे ओले काजू? 1600. ओके. त्याकडे सरबत आहे वेगवेगळे हे बघा. हा हो समजलं. वेलची सिरप पण आहे इकडे. इकडे हनी मध आहे वेगवेगळ्या प्रकारचं. अच्छा तसं. ओके ओके. हेल्थी डायरेक्ट काय आपलं मिक्स आहे डायरेक्ट खायचं. त्यामध्ये ऑलवेज काय ना काय मिक्स केलेलं आहे हे बघा. तुळशी आणि बघा याच्यामध्ये तुळशी आहे. असं वेगवेगळे आहेत इथे. ओके. ही गर्दी भरपूर वाढलेली आहे. सो व्हिडिओ शूट करताना थोडा प्रॉब्लेम होतोच आहे. नाही तिकडे बिस्किट आहेत. 100 रुपये. किती? गव्हाचे आहेत ना 100 रुपये. 100 रुपये. पापड पण आहेत वेगवेगळे. सर्वच आहे. घेतलं होते. या बाजूला सुकी मच्छी आहे. हे कशी आहे पॅकेट? 150 ला. ओके. आणि जवळा 125 जवळा. हे कितीला? 625 सोडे. वेगळे रेट आहेत तिथे. तर या बाजूला मुखवास आणि पर्स आहेत वेगळे. इकडे ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि या बाजूला बघू शकता आपण. इथे भडंग आहे. सो आपण आंबा भडंग बघूया कोल्हापूरचं. सो एक घेऊया पॅकेट आपण. लास्ट टाइम घेतलं खूप छान होतं ना. कसं आहे काका आंबा भडंग? 80 रुपये. द्या ना. हे बघा मका चिवडा पण आहे आणि इथे सिरप पण आहेत वेगळे. आणि इकडे फणसाचे गरे पण आहेत ते तळलेले आहेत ते पण. हे बघ आहे घे काय पडे पडे का. या बाजूला आहे कंदी पेढे. हे बघा. इकडे आहे आपले खाजा काजू आहेत. काजू कसे आहेत? 250 रुपयाला आहे. आणि हे 260 ला आहे आणि 250 आणि 260 रुपयाला आहे ते बघा. आंबापोळी पण आहे. ओरिजिनल आहे ना पण? कितीला आहे? 100 रुपयाला. आणि हे 70 रुपया फणस पोळी. तर आपण घेऊया काजू आणि फणस पोळी घेऊया. आणि मम्मासाठी घेतलंय बघा सिरप मँगो आहे ना 100 रुपये. आणि हे 70 रुपये. आंबा 100 रुपये. ओरिजिनल आहे का? ओरिजिनल आहे. पण आहेत. आणि नाही मिक्स नाही ओरिजिनल बोलले. आणि ते पीठ पण आहे. मोदक पीठ आहे, वड्याचं पीठ आहे. पुरी वेट मसाला बीटरूट आहे, ब्रोकोली चिप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. स्पायसी नको ना. कितीला पण आहे याचं म्हणते पॅकेट? कितीला ऑफर चालू आहे म्हणून फक्त 150 ला आहे. 150 ला. ओके 150 ला भेटणार आपल्याला पॅकेट. हे बघा 150 ला पॅकेट आहे. लाडू पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. डिंकाचे लाडू आहे. खजूरमध्ये डायरेक्ट बनवले डिंकाचे लाडू. गुळ पण नाही वापरलं काय नाही वापरलंय. हा कुठला आहे? हा कोणता आहे? मखानाचे आहे. मखानाचा लाडू पण फर्स्ट टाइम खातोय. छान आहे. नंतर तुम्हाला हवं असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता. हे त्यांचं मेनू कार्ड आहे. हे बघा कुकीज आहे, हे लाडू आहे. हे बघा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता मेनू. हे बघा फायनली इकडे आपले परत कोकणी प्रोडक्ट्स आहेत. हे बघ तुला ज्यूस नाही दिला? हे दे का तिला ज्यूस? ते अनारसे पण आपल्याला बघायला भेटले इकडे. हे बघा अनारसे, चकली आहे,
आणि इकडे आपला आहे पाणीपुरीचा स्टॉल. इकडे येऊन पाणीपुरी खाणं म्हणजे टेन्शन बघा, सगळे डाएटचे आयटम भेटतील. आणि इकडे आपलं आहे सावजी स्पेशल एक तो इकडे परत आपला का आज इकडे अजून कुठे आहे आता, अजून कुठे आहे परत याच ग्राउंडवर 3-4-5 ला. ओके, तो इकडे बघा खेकडा दिसला आज, भरपूर खेकडा दिसला रे पहिल्यांदा तुमच्याकडे. काय म्हणता, बरं आहे ना? अरे बापरे, ओके हा ओके, छान आहे बा. चिंबोरी आहे बा, आज खेकडा आहे चिंबोरी स्पेशल. आणि इकडे आहे पुरणाचा मांडा. सो बघू शकतो कसं बनवतात ते पुरणाचा मांडा. अरे खोखो आला हा, हे बघा फायनली पुरणाचा मांडा आपला गेला आहे. ही आहे शेगावची कस्तुरी आपल्या इथे. 2 दिवस ना, किती आहे कशी आहे पण 50 ला 2.25 घे ना मग. आणि इकडे बघा पुरणाचे मांडे रेडी आहे ते बघा. आणि इकडे आहे मागे बनवतात हो, मागे थालीपीठ चालू आहेत बनवायचे ते बघा. काय आहे आणि इकडे भरत पिठला पण आहे, भाकरी पण भेटेल. आणि इकडे आहे भरत काय ते वांग्याची भरीत आहे. हे बघा तिकडे मस्त थालीपीठ बनतात मागे. या बाजूला आहे सोलकढी. आणि एक मिनिट, चिकनची कलेजी आहे, चिकन सुक्का आहे आणि चिकन रस्सा आहे, वजरी मसाला आहे, खेकडा मसाला आहे, मटन रस्सा आहे, कोलंबी फ्राय आहे आणि सुरमई फ्राय, पापलेट फ्राय आहे, बांगडा आहे. सो चला आपण बघूया अजून काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे इथे. हां काय पाहिजे खायला हे काय इथे. त्यानंतर इकडे आहे मसालेदार चिकन, वेगळंच आहे काहीतरी, सुरमई कबाब, गावठी शंघाई चिकन. इकडे आहे तंदुरी, हे बघा मस्त कबाब आहेत. आणि इकडे बांबू बिर्याणी आहे, बांबू बिर्याणी आहे हा. आणि इकडे बांबू बिर्याणी आहे. नंतर हे बघा काय 40 अजून घे ना, तुला नको एकच घे ना. त्यानंतर इकडे आहे थाली आहे बघा, कोंबडी वडे आहेत, चॉकलेट थाली आहे, चिकन थाली. आम्ही सोलकढी घेतलेली आहे टेस्ट करायला. थाली आपल्याला लागतात आहे आताशी. आणि इकडे आहे मोदक. आणि आपल्याला इथे पण नॉनव्हेजचे आयटम बघायला भेटतील. सुरमई आणि हे सगळे. त्या बाजूला आहे आमरसपुरी, चिकन थाली, मटन थाली आहे बघा. इकडे सगळे आयटम आहेत. मांदेली फ्राय करून ठेवलेली आहे इकडे. हे काय किमा, ओके. आणि बघ मांदेली पण आहे इकडे. तो इकडे रेडी होते सगळं. आणि इकडे काय एवढा पाव. ही चटणी तुम्ही खा, बाकी एक घे. आहे थँक्यू. बघ काय रे, अच्छा नाचणीचे चोकोज. ओके, इथे कुकीज आहे तिकडे. छान आहे, आवडला हा. हे काय जवसपुरी हा. चांगलं आहे, चांगलं आहे काय. या बाजूला आहे थालीपीठ, पुरणपोळी आणि मोदक. या बाजूला आईस्क्रीमचे स्टॉल आहेत. आणि आमच्या मम्माने बघितलं नाही. अहो वाईट ते बघ काय मूड खराब हो गया ते माहिती आहे ना. आणि इकडे आरुषी घेतलेलं आहे. हो तूप हे पण घेतलेलं आपण, हे पण घेतलेलं, कंदी पेढे घेतलेले, चिंतामणी कलेक्शन, तोरण आहे. आणि तो मित्रांनो फायनली आम्ही आता निघालेलो आहे. गर्दी भरपूर होती तर आम्ही जास्त काही घेतलं नाही आहे. आणि जेवढं तुम्हाला एक्सप्लोर करता केलं
हां ज्यूस पण प्यायला. आणि तू काय खाल्लं? काय खाल्लंस तू? आईस्क्रीम खाल्लेलं नाही. तो आता आम्ही निघतोय. तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो बाय बाय. चला बाय.